माझा आणि आता एक नजर टॉप 25 बातम्यांवर। मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्लीतून एकाला अटक। अशोक शर्मा असं आरोपीचं नाव असून तो मांत्रिक आहे। याच्यात सांगण्यावरून महिलेनं खंडणी मागितल्याचा आरोप। शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन भूसंपादनासाठी 12,000 कोटींचा निधी मंजूर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय। नणंदेच्या त्रासाला कंटाळून 31 वर्ष विवाहितेची 6 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याचं प्रकरण। पतीला अटक तर नणंद आणि सासूविरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ। पिंपळनेर पोलीस ठाणा हद्दीतील घटना। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर महापालिकेकडून धडक कारवाई। 49 दुकानांवर कारवाया। नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं महापालिकेनं चालवले बुलडोझर। जेसीबी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। लिपिक आणि टंकलेखक पदासाठीची परीक्षा प्रक्रिया 2.5 वर्षानंतरही पूर्ण नाही। 2023 एप्रिलमध्ये पूर्व आणि डिसेंबरमध्ये झाली होती मुख्य परीक्षा। नागपुरातील परीक्षार्थींनी घेतली काल नितीन गडकरींची भेट। इथे एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।